राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच कामाला जोरदार सुरुवात केली आहे। गुरुवारी सकाळपासूनच पनवेल डेपोची पाहणी करत एसटीच्या कर्मचारी आणि स्टाफशी संवाद साधत थेट पनवेल ते खोपोली असा प्रवास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलाय। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रताप सरनाईकांनी पहिल्याच दिवशी माध्यमांवर बोलताना सांगितले की माझ्याकडे असलेल्या या परिवहन खात्याचं मी नक्कीच चांगले दिवस आणेन आणि त्या अनुषंगाने पहिल्या दिवसापासूनच प्रताप सरनाईक हे ग्राउंड लेवलला उतरून काम करतानाचे चित्र पाहायला मिळतंय। परिवहन मंत्री स्वतः बसने प्रवास करत असल्यामुळे प्रवाशांमध्येही आनंदाचं वातावरण दिसून आलंय। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत संवाद साधला। एसटी मध्ये नव्याने काय बदल प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा कशा उपलब्ध केल्या जातील याचा आढावा घेतलाय। बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आभार मानले। पहिल्यांदाच असे मंत्री आम्ही पाहिले की सर्वसामान्यांसोबत प्रवास करत त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत, त्यामुळे आता परिवहनचे चांगले दिवस येतील अशाही भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत। आमच्या पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा ठाण्याच्या खोपट आगाराची पाहणी केली त्याच वेळेस त्यांनी माझं कौतुक करून मला सांगितलं की आपल्याला फक्त ठाण्याचं बघायचं नाही, आपल्याला पूर्ण राज्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि तुम्ही दर आठवड्याला 15 दिवसातनं एक आगाराला भेट द्या। मी आज आता दुसऱ्या बसनीच एसटीने प्रवास करून खोपोली आगाराला पण भेट देणार आहे। तर आज ते 2 ते 3 आगार घेणार आहे मी आणि प्रत्येक ठिकाणी राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत ते सोडवण्याला प्राधान्य देणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की ज्या काही सुविधा आपल्याला हव्या आहेत त्या सुविधा आपण एकत्रितपणे सगळ्या आगारांचा विचार करून काय भविष्यातील योजना ह्या आखता येईल आणि प्रवाशांना कशा सुविधा देता येईल। प्रामुख्याने एसटी कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते फार छोटे छोटे प्रश्न आहेत, जर योग्य प्रकारे त्याचा विचार केला तर ते प्रश्न सुटू शकतील असं आहे। तर आमच्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडनं जे हवं आहे ते काम करून प्रवाशांना कशा जास्तीत जास्त सुविधा देता येईल ते आम्ही त्याला प्राधान्य देणार आहोत। ही जबाबदारी माझ्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी टाकलेली आहे। मला वेळ पण आहे आणि अतिशय चांगलं खातं आहे, काम करण्यासारखी संधी या खात्यामध्ये आहे आणि त्यामुळे ह्या खात्याला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न किंवा या खात्याचं रूप पालटवण्याचा प्रयत्न निश्चितपणे प्रताप सरनाईकच्या माध्यमातून केला जाईल।